काही माणसं अशी असतात की ज्यांच्या सहवासानं जगण्याला वेगळा अर्थ प्राप्त होतो. आणि ही व्यक्ती जर चित्रकार असेल तर सारं आयुष्यच रंगीत होऊन जातं. मला मित्र म्हणून लाभलेली ही व्यक्ती म्हणजे जागतिक दर्जाचे प्रतिभावंत चित्रकार श्रीयुत प्रभाकर कोलते सर. ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग्स हा त्यांचा विशेष जिव्हाळ्याचा विषय. जगण्याच्या पारंपरिक चौकटींना छेद देत स्वतःची वेगळी वाट निर्माण करणारं एक असाधारण व्यक्तिमत्व. फक्त चित्रकलाच नाही तर कविता, नाटक, संगीत या आणि अशा विविध कलांवर सरांचं विशेष प्रेम आहे. हाच आमच्या मैत्रीतला समान दुवा असावा. भारतातच नव्हे तर जगभरातील मोठ्या मोठ्या कलादालनांमध्ये जेव्हा सरांच्या चित्रांची प्रदर्शनं भरतात तेव्हा त्यांच्या कलाकृतींनी त्या वास्तूही नक्कीच भारावून जात असतील. त्यांच्याकडून पेंटिंग समजावून घेणं हा अतिशय आनंददायी अनुभव असतो. नकळतच त्यांच्या प्रतिभेत आपणही न्हावून निघतो. या प्रतिभेचे काही शिंतोडे जरी पुढल्या पिढीवर पडले तरी त्याहून मोठं भाग्य नाही. अशा या दिग्गज कलाकाराची आणि माझा मुलगा सिद्धार्थची एक आठवण आज तुमच्याबरोबर शेअर करतोय. एखादं चित्र आत्ता काढलं तर वर्षभरानंतर त्याचं काही टेक्स्चरमध्ये बदल होतो, जुनं होतो. कारण का आपल्याला वेदर वगैरे आहे. कॅनव्हासवर का करायला लागलेलो, पेपरवर करत होते ते 4 दिवसात ते असं कोमेजून जायचं. आता कॅनव्हास 10,000 वर्ष राहू शकते ना. हो येस. आणि त्याच टेक्स्चर सहित राहू शकतो. अगदी तसं 100% नाही म्हणता येणार मी, कारण वेदर वगैरे आहे तर जरा परिणाम होतो. पण ते आपण एखादा बॉक्स तयार करून असं व्यवस्थित ठेवलं ना तर ते 1,000 वर्ष राहू शकतो. चित्र तुमच्या हातून आलं पाहिजे. चित्र काढणं आणि चित्र व्यक्त करणं या 3 गोष्टी आहेत. तर मला व्यक्त करावंच वाटतं. रंग, आकार, टेक्स्चर वगैरे हे घेऊन मला व्यक्त करायचं. माझ्या आतमध्ये काहीतरी हालचाल चाललेली आहे, ती मला दिसत नाही आहे, ती मी रंगवल्यानंतर मला दिसणार. पेंटिंग कुठे सुरू झालं आणि मग त्याच्याकडे लोकांनी कसं बघितलं. मग आधी पहिली त्यावेळची माणसं त्या रानात राहणारी ती कसं काढत होती चित्र, कशाने काढत होती, कशावर काढत होती, हे सगळं करत करत आज चित्र कुठे गेले. जसा क्लासिकल सिंगर जसा एक राग गातो आणि तो राग परत परत तसाच गात असतो की त्याचे एक शास्त्र ठरले की यमन बाबा असाच गायला पाहिजे आणि तू 10 वर्ष गात असतो. एक्सप्रेशन हा आपला एक प्रकारे आपल्या शरीरातला स्नायूच आहे. तुम्ही स्नायू म्हणा त्याला. तो एक धक्का आहे. ती एक सजीव गोष्ट आहे.
लक्षात हां, कारण ती आपण एक्सप्रेशन करू. आता राग आला की एका त्याच्या थोबाडीत मारतो. आणि चित्रकला ही त्याला कला लावलेली आहे. चित्रकला, चित्राची कला. चित्रकला म्हणजे चित्र रंगवण्याची, चित्र निर्माण करण्याची कला, ती चित्रकला. जनरली तुमचा समजा की एक वेल जर परिस्थितीने सगळे चांगले असणाऱ्या लोकांनी एखादं पेंटिंग किती वर्ष घरात ठेवावं, त्यांची आवड किती असते, किती दिवसांनी बदलावं का, बदलल्यानंतर कशा पद्धतीचे बदल असावेत पेंटिंग ही त्याचं जे सांभाळणं जे आहे ना ते आपल्याकडे एवढ्या प्रेमाने करत नाहीत. आपलं झालं ना चित्र, ते एखाद्या चांगल्या कापडात गुंडाळावं आणि बाजूला ठेवावं, त्याच्यावर दुसरं काही पडणार नाही याची काळजी घ्यावी. 2 पुठ्ठ्यांमध्ये पाहिजे तर ठेवावं, म्हणजे ते राहतं कुठल्याही प्रकारे. हां येस एक्झॅक्ट. त्याचं हे करायला पाहिजे. ते तसं कोणी करत नाही. कागदावर काढलं नंतर आपलं कुठेतरी टाकून दिलं रोल करून, तर त्याला पण प्रेम लागते. आपल्या चित्रावर आपण प्रेम नाही करायचं कोण करणार. चित्रकला, संगीत आणि लेखन या 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत आपल्या जीवनात. चित्रकला, संगीत आणि लिखाण. आणि लिखाण तुम्हाला व्यक्त होण्याची हे देईल, पुष्टी करेल. रंग तुम्हाला आनंदी ठेवते आणि संगीत तर तुम्हाला कायम नादवून ठेवेल. म्हणजे तुम्ही झोपलात तरी तुम्हाला संगीत चालू असेल. त्यात नाद असतो. हो, नाद म्हणून नादावून ठेवेल. येस येस. नाद हा किती भारी शब्द आहे. ऑफकोर्स. नाद. म्हणजे तुमच्या डोक्यात एक चाललेलं असतं पण त्याच्यात 3-4 पेंटिंग येऊन गेलेले असतात असं वाटतं. हो, म्हणजे येतात आणि तेव्हा मी त्याच्यात असतो. ते थांबलं की परत दुसऱ्यात असतो. ते असं चालूच असतं. पण आय डोंट हॅव ए सब्जेक्ट. आय डोंट पेंट सब्जेक्ट. नॉट अट ऑल. विषय घेऊन पेंट करणं वगैरे मी कधीच कॉलेजात असताना सोडून. आपण माझं मनच सांगतं ना, तुम्ही पेंट केलं तर तुमचं मन सांगणार इथे थांबलं पाहिजे. तसं ते मला जे करायचं होतं ते मी आधी ठरवलेलं नाही. इथे करता करता ठरलं ते. अच्छा, हे वैशिष्ट्य. ते वैशिष्ट्य. आधी ठरवून करणं म्हणजे प्लान करण्यासारखं. तर प्लान मी करत नाही. मर्डर कोणी प्लान करून करत. सिद्धार्थ ना. त्याचा वाढदिवस याच्यापेक्षा कुठला चांगला होऊ शकतो. पेंटिंग में प्रभाकर बोलते हैं सिद्धार्थ हैप्पी बर्थडे गॉड ब्लेस यू. काय आपलं
ती व्हायब्रेशन्स, त्या भावना, ते सप्तरंग, ते सप्तरस असे एकत्र आल्यासारखं वाटत होतं काम करताना. तुम्ही असं वाटलं की आणखी पेंटिंग असते. आणि ते मुख्यमंत्री सिद्धूच्या बर्थडेसाठी तर हे म्हणजे लाईफ लॉंग गिफ्ट असं I'm also happy that कोणी दिलं नाही. I don't know that it is your birthday, but I like it.